नमस्कार, मी विवेक. टेक्टेड एंटरप्राइजेस हेल्प्स पीपल इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टिंग. तर मित्रांनो, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की टेक्निकल ॲनालिसिसचे 2 प्रकार असतात. त्यामध्ये एक आहे इंडिकेटर वापरून आपण जे काही ॲनालिसिस करतो आणि एक जे आहे ते प्राइस ॲक्शन. तर दोन्ही कन्सेप्ट अशा आहेत, की दोन्ही कन्सेप्टमध्ये आपल्याला 100% रिझल्ट कधी येत नाही. जर इंडिकेटरच्या बाबतीत बोलायचं झालं, तर इंडिकेटरमध्ये जे काही आपण पॅरामीटर्स वापरतो, जे काही डेव्हलप इंडिकेटर झालेत, हे टोटली डेली चार्टसाठी डेव्हलप झालेले आहेत, की ज्यावेळेस जे इंडिकेटर ज्या लोकांनी डेव्हलप केले, त्यावेळेस चार्ट वगैरे इंट्राडेचे नव्हते अवेलेबल. त्यामुळे त्यांनी डेली बेसिसचे जे काही चार्ट त्यांना मिळतात, त्या बेसिसवर त्या इंडिकेटर्सची व्हॅल्यू डिसाईड केली आणि त्यानुसार ते इंडिकेटर ठरवलेले आहेत. पण ते इंट्राडेसाठी आपल्याला वापरता येत नाही, कारण की त्यांची व्हॅल्यू डेली चार्टसाठी असल्यामुळे ते डेलीच्या चार्टला वापरता येतात. इंट्राडेमध्ये आपण काय केलेलं आहे, की डेलीची चार्ट आहे, ती कट करत 5 मिनिटावर आणलेली आहे. त्यामुळं त्याचा जो वापरायचा इंडिकेटर्सची व्हॅल्यूज हा जो यूज आहे, तो वेगळ्या प्रकारे डेली चार्टमध्येच होतो आणि इंट्राडेमध्ये जी काही आपण ती कॅन्डल कट करून 5 मिनिटामध्ये केली आहे, तर ते इंडिकेटर ची व्हॅल्यू जी आहे, ती आपल्याला इंट्राडेमध्ये वापरता येत नाही. तर इंट्राडेमध्ये आपल्याला त्यामध्ये ठराविक चेंजेस हे करावेच लागतात. तरच आपल्याला 100% ॲक्युरसी येते. दुसऱ्या बाबतीत सांगायचं झालं तर प्राईस ॲक्शनमध्ये लोकं जे मी बघतो, की त्यामध्ये सपोर्ट, रेझिस्टन्स, सप्लाय झोन, डिमांड झोन आणि कॅन्डल स्टिक पॅटर्न किंवा कॅन्डल्स ह्यानुसार ट्रेड करतात. पण इट इज व्हेरी रिस्की, कारण की त्यामध्ये 100% आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत आणि त्यामध्ये सुद्धा रिस्क टू डिव्हायड रेशो हा ते 1:2 ठेवून ते करतात. तर आपल्याला जे आपण टेक टेक्निकली ट्रेड करणार आहोत, त्यामध्ये 100% जर ॲक्युरसी पाहिजे असेल, तर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ घालणं गरजेचं आहे. म्हणजे प्राईज ॲक्शन आणि प्लस इंडिकेटर्स ह्या दोन्ही गोष्टींचा जर आपण मेळ घातला, तर आणि तरच आपल्याला 100% रिझल्ट मिळणार आहे. तर टेक्टेड एंटरप्राइजेसमध्ये आम्ही या दोन्ही गोष्टींचा मेळ घातलेला आहे, की त्यामुळे आपल्याला 100% रिझल्ट मिळतो. इव्हन मनी मॅनेजमेंट पण आपण त्यामध्ये ॲड केला आहे. मनी मॅनेजमेंटची आपल्याला आवश्यकता जास्त पडत नाही, कारण की आपले 100% ट्रेड ॲक्युरेट असतात. तरीसुद्धा एक आपल्याला ट्रेडिंग सायकॉलॉजी जी म्हणतो आपण, की ट्रेडिंग सायकॉलॉजीमध्ये आपल्याला भीती वाटते ट्रेड करताना. तर आपण एक स्टॉप लॉस कॅरी करतो आणि त्या थ्रू आपण ट्रेड करतो. स्टॉप लॉस लावणं हा गरजेचा नाही आहे. परंतु आपली जी सायकॉलॉजी असते, की मार्केट जेव्हा वर-खाली होत असतं किंवा प्राईस वर-खाली होत असते, तेव्हा आपली टोटल जे काही लॉट लावलेत, समजा 100 लॉट लावले आपण फ्युचर अँड ऑप्शनमध्ये, तर ती प्राईस पण वर-खाली होते. त्यामुळं एक मेंटल फिअर जाण्यासाठी तो स्टॉप लॉस आहे, जो की स्टॉप लॉस हिट झाल्यानंतरही आपल्याला प्रॉफिटच होतो. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी मी प्लॅन केलेल्या आहेत आणि जे काही इन्व्हेस्टिंगचे कोर्सेस आहेत, ते शनिवार-रविवार असतील. त्यामध्ये टोटली इन्व्हेस्टमेंट कशी करायची, बेसिक नॉलेज ऑफ ट्रेडिंग, कॅन्डलस्टिक्स, त्याप्रकारे इंडिकेटर्स कुठले वापरायचे, त्याचे पॅरामीटर्स काय ठेवायचे. बेसिक ज्याला काहीच नॉलेज नाही आहे ट्रेडिंग या विश्वातलं, त्यालासुद्धा शून्यातून सगळ्या गोष्टी सांगणे. तर ज्यांना काहीच माहिती नाही आहे, त्यांनी हा शनिवार-रविवारचा जो कोर्स आहे, तो जॉइन करावा. 2 दिवसाचा कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट शिकवली जाते, की जी लेस रिस्की असते आणि ज्या थ्रू तुम्ही हळू शिकू शकता. आणि इंट्राडे ही ॲडव्हान्स बॅच आहे, जी लाईव्ह मार्केटमध्ये कोर्स आपण करणार आहोत. तो लाईव्ह मार्केटचा जो कोर्स आहे, तो सोमवार ते शुक्रवार असणार आहे. ज्या लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला इक्विटी आणि कमोडिटीच्या लाईव्ह मार्केटमध्ये तुमच्याबरोबर सोबत राहून ट्रेड कसे घ्यायचे हे शिकवणार आहे. तर अशा प्रकारे हे 2 कोर्सेस असणार आहेत. लाईव्ह मार्केटमध्ये ज्या अडचणी येतात त्या पूर्ण सांगितल्या जाणार आहेत. त्याच्यावर काय सोल्युशन आहेत हे सांगितले जाणार आहेत आणि त्याचबरोबरीने इंडिकेटर कुठले लावायचे, आपला सेटअप कसा करायचा, हे पण सांगितलं जाणार आहे, की जे तुमच्या रेग्युलर ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तो सेटअप तयार करून तो तुम्हाला वापरता येईल. तर हे दोन्ही कोर्सेस आपले आहेत. तर ज्यांना कोणाला इन्क्वायरी करायची आहे त्यांनी मला WhatsApp केलं माझ्या नंबरवर तरी चालेल.
डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा WhatsApp नंबर देत आहे. धन्यवाद.